देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा एक मोठा प्रश्न चर्चेत आलाय। दिल्ली शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला, मग महाराष्ट्रात टीईटी पेपर फुटी प्रकरणाची जबाबदारी नक्की कोण घेणार, असा सवाल आता जोर धरू लागलाय। त्यामुळे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत असून विरोधक आणि विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाची धार आणखी तीव्र केली आहे। नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। तर नीट पेपर फुटीच्या विरोधात दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टी आणि हजारो विद्यार्थ्यांनी तब्बल 36 दिवस आंदोलन छेडलं होतं। विद्यार्थ्यांच्या वाढत्या दबावानंतर केंद्र सरकारनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला। त्यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा अतिरिक्त कारभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला। आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या टीईटी पेपर फुटी प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले। टीईटी पेपर फुटीमुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप करत युवक काँग्रेसनं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। युवक काँग्रेसनं दादा भुसे यांना 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। या मुदतीत त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांच्या नाशिक मधल्या निवासस्थानापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आलाय। युवक काँग्रेसनं सरकारवर गंभीर आरोप करत म्हटलंय की हे सरकार विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेत असून केवळ त्यांना जगण्याचा अधिकार देण्याचं काम करतंय। त्यामुळे दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी त्यांची भूमिका आहे। तसंच महाराष्ट्रातल्या विविध समविचारी विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊन तीव्र लढा उभारण्याचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्रातील टीईटी पेपर फुटी प्रकरणात यापूर्वी सुद्धा वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि युवक काँग्रेसनं दादा भुसे यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं काढली होती। मालेगाव इथल्या त्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलनही करण्यात आलं होतं। मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर ही मागणी आता पुन्हा अधिक आक्रमकपणे पुढे आली आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी मालेगाव इथल्या शासकीय विश्रामगृहात दादा भुसे आणि वंचित सम्यक विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती। या बैठकीत संघटनेनं भुसे यांच्याकडे थेट राजीनाम्याची मागणी केली। नीट आणि टीईटी पेपर फुटीनंतर कुणीही जबाबदारी स्वीकारली नाही, तुम्ही राजीनामा दिलात तर तो राज्याच्या इतिहासातला वेगळा निर्णय ठरेल, असं संघटनेच्या प्रतिनिधींनी त्यांना सांगितलं। यावर दादा भुसे यांनी स्पष्ट भूमिका मांडली। मला जेव्हा राजीनामा द्यायचा असेल तेव्हा कुणालाही सांगण्याची गरज पडणार नाही, मी स्वतःहून राजीनामा देईल, माझं राजकीय स्थान मला माहित आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं। मात्र विरोधकांचा दबाव कमी झालेला नाही। युवक काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून गरज पडल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा दिलाय। याच बरोबर आता विरोधकांनी आणखी एक गंभीर आरोप केलाय। नीट पेक्षाही महाराष्ट्रातील सीईटी परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येतोय। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत यांनी हा मुद्दा प्रथम उपस्थित केला। त्यानंतर आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महादेव बालगुडे यांनीही या प्रकरणात गंभीर प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरलंय। आता केंद्रात शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाल्यानंतर महाराष्ट्रातही नैतिक जबाबदारी स्वीकारून दादा भुसे राजीनामा देणार का, की सरकार त्यांच्या मागे ठामपणे उभं राहणार? यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र।